नमस्कार. पहिल्यांदा इथं मोठ्या प्रमाणावर जे बैलगाडी शौकीन मालक चालक तसे चाहते आलेत त्यांचं अभिनंदन. ते आहेत म्हणून आम्ही आहे. आणि स्टेजवर जे वरिष्ठ सगळे बैलगाडी मालक आहेत चालक आहेत त्यांचंही अभिनंदन की या तुम्ही जे लढा म्हणताय त्याला तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. आता मी काय काय गोष्टी मांडणार आहे आणि त्या कोणाला पटो किंवा न पटो. कारण काय आहे, जर आम्ही सोशल मीडियात काम करत असू तर मतं मांडण्याचा अधिकार आम्हाला आहेच. आणि आपण म्हणतो की लोकशाही चौथा स्तंभ काय असतो तर माध्यम असतो, मीडिया असतो. जरी आम्हाला म्हणत असेल यूट्यूबर, तर माझं पर्सनली सांगायचं, मी क्राईम रिपोर्टर म्हणून राहिलेलो आहे. मी चौथा खंबा मानतो. आता महत्त्वाचे काय काय गोष्टी मी मांडणार आहे की काय, कुठलाही निर्णय असला का नाही तर तो निर्णय हिथं लगेच जाहीर नाही केला पाहिजे. तर मी असं म्हणेन की बैलगाडी शर्यत ही 14 देशात किंवा 25 देशात गेली हे झूट आहे. तर त्याच्यापेक्षा जागा बघितली जाते जिथं मराठी माणूस आहे त्या ठिकाणी बैलगाडी शर्यत बघितली जाते. तर प्रत्येकाचं एक म्हणणं असतं. तर इथं संघटनेत नाही जे पदाधिकारी आहेत काय निर्णय झालं तर 5 ते 6 दिवस देण्यात यावं. कारण काय, सर्वच जण इथं बैलगाडी मालक उपस्थित नसतात. तर कसं होतं, त्यांची मतं विचारात घ्या. 5 दिवस तरी थोडा एक सामूहिक विचार होऊ द्या. त्याच्यानंतर कुठलाही निर्णय तुम्ही सांगा. हितं झालं की हितंच असं नका करू. 5 दिवस तरी ती मतं घेण्यात यावी. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता ह्या विषयावर बघितली जाते. नाना तुम्ही बोलला शेवटी घेऊया, पण ॲक्च्युली जी बंदी झाली सगळा विषय झाला तर मूळ कुठं आहे? मूळ या ठिकाणी आहे बघा की इथला स्थानिक बैलगाडी मालकाला गुलाल भेटत नाही आहे. आणि सातारी छकडी शर्यत नावच आहे, सातारी छकडी शर्यत. तर काय होतं, त्यामुळे तो राग तयार झालेला आहे. त्यातूनच एक जिल्हावर दुसरा जिल्हा, एक विभागाविरुद्ध दुसरा विभाग, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक शर्यत प्रकाराबद्दल दुसरा शर्यत प्रकार बोलायला लागला. ही खूप भयानक गोष्ट आहे मित्रांनो, समजून घ्या. असं जर होत चाललं, एकमेकांबद्दल कटुता यायला लागली तर बैलगाडी क्षेत्र बंदीच्या एकदम जवळ आहे. इथं सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांनी जो लढा दिला त्यामुळं आज आपण आस्वाद घेतोय, आनंद घेतोय, प्रसिद्धी भेटते, पैसा भेटतोय. पण खऱ्या अर्थानं ही टिकवणं आपल्या हातात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा अजून एक विषय की बैलगाड्याची स्पर्धा ही 3 स्तरात झाली पाहिजे. 3 स्तरात कसं, आणि ही जाणीवपूर्वक बोलतोय, अनेक बैलगाडी जे अभ्यासक आहेत हिथंच नाही जगभरात आहेत, त्यांनी काय काय मुद्दं सुचवलं ते तुमच्यासमोर मांडतोय. बैलगाड्याची स्पर्धा ही 3 स्तरात व्हावी. कुठला स्तर तर पहिल्यांदा जिल्हा स्तर. म्हणजे आता सातारा जिल्ह्यात खूप बैल आहेत, तर जिल्ह्यातल्या जिल्ह्यात स्पर्धा हवी. एका जिल्ह्याचा समजा बैल असेल सातारा जिल्ह्याचा, तर सातारा जिल्ह्यातला बैल सातारा जिल्ह्यातल्या बैलाबरोबर पैरा करेल आणि नंतर पळेल. त्यातून काय होणार आहे, त्यातून जी 10 जो जणांना गुलाल भेटणार, 10-20 जणांना जो गुलाल भेटणार तो तिथल्या लोकांना भेटणार आहे स्थानिक. त्यामुळे जो राग आहे का नाही तो कमी होणार. तसंच सांगलीत घ्या, तसंच पुण्यात घ्या, जिथं बैलांची संख्या आहे तिथं जाऊ द्या. काय काय स्पर्धा ह्या विभागाच्या झाल्या पाहिजेत, पश्चिम महाराष्ट्र विभाग झाले पाहिजेत. आणि काय काय स्पर्धा ह्या राज्यव्यापीच झाल्या पाहिजेत. तर त्यातून गोष्टी सगळ्या होणार आहेत. अजून एक महत्त्वाचं काय होतंय, आत्ता इथं अनेक जण कुस्ती क्षेत्रात आहेत. मगाशी आमचे मित्र सचिन शेलार गेले, त्यांना पैलवान लावण्यासाठी किती घासावं लागतं हे विचारा. इथं अनेक राहुल जगताप आमचे मित्र आहेत, त्यांना पैलवान होण्यासाठी किती घासावं लागतं. तर काय होतंय बैलगाडी क्षेत्रात, आणि जाणीवपूर्वक मी आत्ता महाराष्ट्र केसरी हिंद केसरी स्पर्धा कव्हर करतो. हिंद केसरी स्पर्धा आत्ता साताऱ्यात झाली होती. तर ज्येष्ठ जे हिंद केसरी पैलवान आहेत त्यांनी मला सांगितलं, बैलगाड्यात हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी हे किताब लावू नका. म्हणलं मग लावायचं काय, तर हे किताब लावण्यापेक्षा नवीन किताब तुम्ही चालू करा. नवीन किताब कुठले
मग थोडा अभ्यास केला, पुन्हा वळलो. जे पुणे भागात जो घाट, पुणे अहिल्यानगर भागात जो प्रकार चालतो घाट, तिथं शर्यत सम्राट म्हणलं जातं. शर्यत सम्राट, महाराष्ट्र शर्यत सम्राट, भारत शर्यत सम्राट अशी किताब आलं पाहिजे. कारण आपण काय होतंय, बऱ्याचशा पैलवानांचं म्हणणं आहे की आमची किताब आम्ही किती वर्ष मेहनत करतोय आणि महाराष्ट्र केसरी हिंद केसरी लावू नका, तर त्यासाठी वेगळे किताब लावा. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आणि ह्या विषय लाईव्ह चालू नाही, अजून एक गंभीर घटना, आणि ह्याकडे मी तुमचं अजून एक विषय, जे आता पुणे भागात जो प्रकार झाला सगळ्यांना माहिती आहे. सोशल मीडियापासून जे मोठे मोठे चॅनल आहेत सगळ्यांनी तो प्रकार दाखवला. ह्यातलं एक शर्यत, जसं सांगितलं, एक शर्यत दुसऱ्या शर्यतीच्या विरुद्ध उभी राहते. आणि सगळ्यात महत्वाचं, जे म्हणतात ना युट्यूबवर बंदी, ह्याच्यावर बंदी, त्याच्यावर बंदी, तुम्हाला मी सांगतो स्पष्ट, त्या दिवशी ह्या जे प्रकरण झालं सगळ्यांना माहिती आहे, पुण्याचं प्रकरण, त्यामध्ये तपास करणारे अधिकारी ACP, मला वाटतं ACP कुठल्या रँकचे होते माहीत नाही, त्यांचा कॉल आला मला, सांगा घटनाक्रम सांगा, काय झालं, कशामुळे झालं, कशामुळे बंद आहे, ह्याची उत्तरं मला देता आलं नाही. तर मी बसलेल्या सगळ्या लोकांना आणि समोर जे बैलगाडी मालक चालक आहेत, आपण पूर्ण आता कायद्याच्या आपण चौकटीत आहे, आपल्याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही जर म्हणत असाल की बैलगाडी क्षेत्र चालू आहे, असं नाही. आज हा खेळ जागतिक लेवलचा झाला आहे. जवळजवळ प्रत्येक देशात इथं बघितलं जातंय. आणि इथं येऊन, समजा मी बघतो काय काय ठिकाणी, इथं येऊन शिव्या दे, हे ते असलं करू नका. संसदीय भाषाच वापरा. ह्याला शिव्या द्या, त्याला शिव्या द्या. अरे इथं आपण बोलतोय, काय काय महिला बघतात, मोठ्या स्क्रीनवर महिला बघतात, लहान मुली बघतात, मुलं बघतात. आपण काय आदर्श ठेवतोय. आणि बंदीविषयी मला बोलायचं, युट्यूबवर बंदी. आता काय माहिती आहे का, मी नेहमी म्हणतो की बंदी हे व्यक्ती घालू शकतो, पण स्वीकार हे सर्वसामान्य बैलगाडी मालकच करतात. तर आता असं आहे की ह्याची बाईट घेऊ नका, त्याची बाईट घेऊ नका. अरे घटना काय, संविधान काय सांगतं. आणि काय काय लोक म्हणतात संविधान, अहो संविधानानं मला हक्क दिलाय, संविधानामुळे मी बोलतोय. तर संविधानानं हक्क दिलाय आम्हाला एखादी गोष्ट मांडायची, एखादी गोष्ट नकार द्यायची. नाना जाधवने सांगत इथं अनेक जण अनेक राजकीय पक्षाचे जोडलेत. का विरोधी पक्ष नेता असतो, त्याला कॅबिनेट दर्जाच्या का मान्यता असते सांगा. मग सत्ताधारीच पक्ष असते ना. विरोधी पक्ष नेता हवाय. आणि मी तुम्हाला हिताश्वासन देतो, संघटना काय होतंय काय ही भविष्य ठरवल, पण विरोधाची भूमिका ही माध्यमाने घ्यायची असती. माध्यम जर कुणाचं जर पाय चाटायला लागला तर ती कुठलंही क्षेत्र थांबत नाही. मी नेहमी म्हणीन, पाय हाय का नाही, पाय घासणार व्हा, पाय चाटणार होऊ नका. जे चाटतात का नाही त्यांचं काय खरं नसतं. तर आपण पायाची झीज करू आणि हे क्षेत्र पुढे नेऊ. आणि हे क्षेत्र कोणाचं एकाचं नाहीच हो. आता नानांनी सांगितलं, इथं अनेक लोक आहेत जे उभे राहिले, छोटे छोटे बैलगाडी मालक उभे राहिले, बंदीच्या काळात आले. आम्हाला विचारलं जातं तुम्ही कुठं होता बंदीच्या काळात. 2017 सालचा व्हिडिओ बघा, रेसिंग बुल लक्षा. सोशल मीडियात कोणच काय बोलत नव्हतं. आम्ही मांडलं. परत आम्हाला प्रश्न, तुम्ही काय केलंय. अहो बैलगाडी क्षेत्रात वेगवेगळे घटक असतात. म्हणजे उदाहरणार्थ मला म्हणते बैल घ्या तुम्ही, तुमचा अधिकार नाही. अरे मी जर आमदारांची मुलाखत घेतली आता शिंदे साहेबांची, मला आमदार व्हावं लागतं का, मला निवडून यावं लागतं का. अरे माध्यम आहे, माध्यमाचा तुम्ही हे ठेवा. आणि सगळ्यात अजून एक शेवटचा गोष्ट बोलतो आणि थांबतो. आता ही झाली ठीक आहे, काय काय वैयक्तिक गोष्टी माझ्या यानं मी फिरत असतो बैलगाडी मालकाच्या. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, ही गोष्ट आलेली आहे पुढं की जर बैलगाडी शर्यत असेल
तिथं माणसांचे ॲम्ब्युलन्स आहेत, माणसांचे ॲम्ब्युलन्स आहेत, पण बैलांचे ॲम्ब्युलन्स का नाहीत? उदाहरणार्थ एखाद्या बैलाला अपघात झाला, काय प्रथमोपचार असतो तिथं? तर संघटनेला विनंती आहे मला माझी, तर मैदानाच्या ठिकाणी प्रथमोपचार होईल एवढं तरी काहीतरी सोयी असाव्यात. मी वारंवार पुणे भागात मुलाखती घेतल्यात, तिथं मागणी लावून धरा म्हटलं की हॉस्पिटल पाहिजेत, स्पेशल बैलगाडीसाठी बैलांसाठी हॉस्पिटल पाहिजेत जिल्ह्यात. ती मागणी मोठी आहे. संघटनेनं त्याचा विचार करावा की हॉस्पिटल आपल्याला उभं करायचे. असल्या गोष्टी मांडा, असल्या गोष्टी मांडला तर तर सर्वजण एकत्र आहेत. पण एक छोटा ग्रुप करायचा आणि हा कसा वाईट, हा कसं, असलं नका करू. एकच उदाहरण सांगतो तात्या, तुम्ही माझा वैयक्तिक विरोध केला तर मी तुमचा वैयक्तिकच विरोध करणार. आणि आता दादा आहेत तिथं, सर्व वरिष्ठ मंडळ आहेत. अहो ह्यांनी कष्ट खाल्लं तो. आता तात्यांसारखा माणूस ते म्हणतात मला मी व्यथित झालोय. काय व्यथित झालोय याचा अभ्यास केला पाहिजे. मी जाणीवपूर्वक सांगतो, शेवाळ्याबांचं मार्गदर्शन म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि आपण त्यांच्यानुसार चालूया. ते मार्गदर्शक आहेत, त्यांच्यानुसार चालूया. मी त्यांच्या तोंडून कधी ऐकलं नाही की मी बैलगाडी शर्यत चालू केली, मी म्हणजे ही आहे. अहो कितीतरी खर्च केला पण एकदाही शब्द आला नाही. तर आपल्याला अशा नेतृत्वांची गरज आहे. अशा नेतृत्व जर असेल बैलगाड्यात, आम्ही स्वीकारायला तयार आहे. आणि तुम्ही जर कुठल्या गोष्टी वैयक्तिक राग धरत असाल तर तसं नका धरू. त्यातून केवढ्या मोठ्या घटना झाल्यात, आपण साक्षीदार आहोत. त्यानं अनेक जणांची कुटुंब बर्बाद झालेत, आपण सर्व साक्षीदार आहोत. तर बैलगाडी चांगल्या रीतीनं चालू राहावी, एकमेकांना आनंद द्यावा. त्यामुळं मी तर म्हणेन आणि मी हितनंच जाहीर करतो, जर ही संघटना चांगल्या रीतीनंच काम करते, जर काय फुटाफूट झाली किंवा काय झालं तर त्याही संघटनेच्या विरुद्ध आम्ही उभं राहणार. चुकीच्या गोष्टी केल्या तर चुकीच्या गोष्टीला विरोध करायची का? अन्याय करणार इथं लिहिलंय ना, अन्यायाविरुद्ध मेळावा नाही. जो अन्याय सहन करतो ना तो अन्याय करणाऱ्यापेक्षा सगळ्यात दोषी असतो. तर सहन करू नका अजिबात. जास्त बोलत नाहीत, भरपूर मुद्दा आहेत. फक्त एवढंच सांगतो की आपल्याला एकत्र येऊन सगळ्या गोष्टी करायचे. प्रत्येकजण इथे आनंद घेण्यासाठी येतो आणि सर्वजण आपले बंधू आहेत, मित्र आहेत. तर आपण एकत्र येऊया. बैलगाडी शर्यतीतल्या काय काय समस्या आहेत, काय काय गोष्टी आहेत, हे एकत्र येऊन आपण त्या कशा बदलायच्या ह्या एकत्र पूर्ण आपण एकत्र येऊन ठरवूया. जाता जाता एवढंच सांगीन की स्पायडरमॅन पिक्चरमधला राहुल दादा एक तुम्हाला डायलॉग सांगतो. स्पायडरमॅनमध्ये त्यात एक वाक्य आहे इंग्लिशमध्ये, मला आवर्जून सांगायचे. ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही प्रसिद्ध आहे ना तर तुमच्या मोठी जबाबदारी आहे. तुम्ही जर पदाधिकारी आहे ना तुमच्या मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्ही त्या पद्धतीनं वागलं तरच खरं आहे. जास्त वेळ घेत नाही. तर अनेक ज्येष्ठ मंडळ आहेत. माझ्यावर जो प्रकार झाला सगळ्या महाराष्ट्रानं बघितला, काय झाला. सोशल मीडियातून मला भेटला न्याय. आता इथं आहेत, ह्यांनी न्याय दिला. बैलगाडी मालक आहेत. मी आवर्जून राहुल दादांनी घेतली भूमिका. तर कुणाही अन्याय झाला का नाही, भूमिका घ्या. तुम्ही भूमिका घ्या, स्पष्ट बोला. बोलणाऱ्यांचं ही राज्य आहे. आपली लोकशाही जिवंत राहण्यासाठी बोललं पाहिजे. इथंच नाही, कुठंही वाईट प्रसंग येईल, बैलगाड्यात नाही, कुठंही वाईट प्रसंगाला बोलत राहावा. एवढंच सांगतो. धन्यवाद.